प्रिय भक्तांनो, श्री हरी विष्णूंचा अवतार असणाऱ्या मुनी नर आणि नारायण यांच्या कथेमध्ये मागील भागात आपण भगवान शिव शंकर आणि मुनी नर नारायण यांच्यामध्ये झालेल्या रणसंग्रामाची कथा पाहिली। या पर्वाची ही तिसरी प्रस्तुती असून आपण मुनी नर नारायण व भक्त प्रल्हाद यांच्यामध्ये झालेल्या युद्धाची कथा पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। देवी भागवताच्या स्कंध 4 अध्याय 9 नुसार एकदा राक्षस हिरण्यकश्यपाचा पुत्र भक्त प्रल्हाद तीर्थयात्रेसाठी निघाला होता। प्रवासादरम्यान त्याची दृष्टी एका वृक्षावर पडली। त्याने पाहिले की त्या वृक्षाच्या सर्व पानांना बाणांनी बांधून ठेवले होते। हे दृश्य पाहून प्रल्हाद अत्यंत क्रोधित झाला व बोलला, कोणत्या दुष्टाने या वृक्षाची अशी स्थिती केली असेल? तेव्हा त्याच्या दृष्टीस त्या वृक्षाजवळ तपश्चर्या करत असलेले मुनी नर आणि नारायण आले। त्यांच्या समोर धनुष्य आणि बाणी ठेवलेले होते। हे पाहून प्रल्हाद विचार करू लागला, हे काही ऋषीमुनी वाटत नाही, कोणीतरी दुष्टच असावे। ह्यांच्यामुळेच या वृक्षाची अशी स्थिती झाली आहे। असे वाटते की यांना आपल्या युद्धकौशल्याचा अत्यंत अहंकार आहे, म्हणूनच आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी यांनी या वृक्षावर असे अत्याचार केले असावे। प्रल्हादने मुनी नर आणि नारायण यांना छळवादी समजून त्यांना युद्धाचे आव्हान दिले। मुनी नरनारायण यांनी प्रल्हादाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रल्हाद काही ऐकायला तयार नव्हता। अखेर त्यांच्या मध्ये युद्ध सुरू झाले। खूप वेळ त्यांच्यात युद्ध चालू राहिले। जेव्हा प्रल्हाद त्यांच्यावर कुठल्याही अस्त्रशस्त्राने प्रहार करत असे, तेव्हा नरनारायण त्याचे सर्व वार निष्फळ करत होते। प्रल्हादाने आपली सर्व दिव्य अस्त्रे वापरूनही त्यांना पराजित करू शकला नाही। तेव्हा त्याने मदतीसाठी श्रीहरी विष्णूंचे स्मरण केले। श्री हरी विष्णू तत्क्षणी त्यांच्या समोर प्रकट झाले। त्यांनी प्रल्हादाला सांगितले, तू नर आणि नारायण मुनींशी युद्ध करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नकोस। ते माझ्याच अंशाचे रूप आहेत। संपूर्ण ब्रह्मांडात कोणीही त्यांना पराजित करू शकत नाही। तू त्यांना युद्धाचे आव्हान देऊन चुकीचे केले आहेस। आता तू त्यांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न कर, ते नक्कीच तुझ्या या चुकीबद्दल तुला क्षमा करतील। तेव्हा भक्त प्रल्हादाने आपले राज्य हिरण्यकश्यपाचा पुत्र अंधकासुराला सोपवले आणि स्वतः बद्रीनाथ येथे जाऊन मुनी नरनारायण यांची तपश्चर्या सुरू केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मुनी नरनारायण प्रल्हाद समोर अवतरले आणि त्यांनी प्रल्हादाला क्षमादान दिले। प्रिय भक्तांनो, या कथेतून शिकायला मिळते की अहंकाराने झाकलेली बुद्धी चांगल्या गोष्टींचा देखील विपर्यास करू शकते आणि नम्रतेने केलेली प्रार्थना सर्व काही सुधारू शकते। भेटू पुढील कथेमध्ये। धन्यवाद।